स्वानंदी किडनॅप झाली आहे म्हणजे आता मला शांत झोप येईल. आले बघते. हो आले. डॅड या ना, या या. सचिन या ना डॅड. तुम्ही दोघं असे अचानक इथे निघून का आलात? आपल्या घरात एवढी मोठी घटना घडली आहे. स्वानंदी किडनॅप झाली आहे. 50 लाखाची खंडणी मागितली आहे. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये? तुम्ही दोघं असे इथे तुमच्या बेडरूम मध्ये झोपायला आलात? नाही डॅड, आम्ही खरं तर आता तेच सगळं बोलत होतो. स्वानंदीला कोणी किडनॅप केलं असेल, कोण पैसे मागत असेल, आपण काय करायला हवं तेच बोलत होतो आम्ही. आणि डॅड खरंच झोप येते म्हणून आम्ही गपचूप निघून आलो. कारण खाली जर कुणाला सांगितलं असतं तर ते वाईट दिसलं असतं म्हणून न सांगता आलो. आणि डॅड, संचिताच्या ह्या अवस्थेत तिनं वेळेवर झोपणं गरजेचं आहे. खरंच झोप आली होती? हो डॅड. तुमचा ह्याच्यामध्ये हात नाहीये ना? समजा असं उघड झालं की तुम्ही दोघं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहात तर लक्षात ठेवा. मला जर का कळलं तुम्ही दोघे यात इन्व्हॉल्व आहात तर लक्षात ठेवा, पुन्हा एकदा तुम्हाला या घराबाहेर जावं लागेल. पण बेबी, तुझ्या ह्या डॅडच्या अभिनयापेक्षा तुझा तो अभिनय मला जास्त आवडतो. अननोन नंबर पोलिसांमध्ये कळवू का? नको नको, पोलिसांमध्ये कळवलं तर उगाच घाबरा होईल. खासदारांच्या सुनेला त्यांच्या घरातून किडनॅप केलं असं समजा लोकांना समजलं ना तर हसं होईल माझा. नाही नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. हे मॅटर मलाच हँडल करावं लागेल. सदा, ए सदा, मणी आणि वॉर्डन मॅडमना इथे बोलवलंय म्हणून सांग. हो साहेब.